आज आपण बघणार आहे गुजराती स्पेशल चटपटी उंदीवची रेसिपी। खूप टेस्टी लागते, करायला थोडी मेहनत लागते पण खूप टेस्टी लागते। मी ट्राय केलं, तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा। त्यासाठी बघा मी काय काय भाज्या घेतल्या आहे। तुरीच्या शेंगा घेतल्या आहे, पापडी घेतली आहे, सुरण, रताळी, बटाटा, कच्चं केळं, मेथी, नंतर मटर, मनुका, हिरवी मिर्च, आलं लसूण, काजू, लिंबू, कोथिंबीर आणि हिरवं लसूण घेतलं आहे आणि वांगी घेतली आहे। सर्वप्रथम मी काय करणार आहे, पापडीला कुकरच्या भांड्यामध्ये टाकून थोडं पाणी टाकून त्यावर डिश ठेवून केळीचे 3 भाग करून त्याला वाफवून घेणार आहे। हिरवा मसाल्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवं लसूण घेतला आहे, कोथिंबीर घेतला आहे, पुदिना घेतला आहे, आलं लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट घेतली आहे, शेंगदाण्याचा कूट घेतला आहे, खोबरा खीस घेतला आहे आणि तीळ घेतले आहे। याला मिक्सरमधून वाटून घेणार आहे। त्यामध्ये नंतर मी हळद, धनापूड, गरम मसाला, जिरं, मनुका, काजू आणि चवीनुसार मीठ घातलं आहे आणि लेमन टाकलं आहे, लिंबूला पिळून टाकलं आहे, अर्ध लिंबू। नंतर मी या सगळ्यांना व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। नंतर बटाटा, सुरण आणि रताळीला तळून घेणार आहे। नंतर वांगं घ्यायचं, त्याचं देठ कापायचं, त्या तोंडाला असे 4 भाग करायचे आणि त्यामध्ये आपण केलेला हिरवा मसाला भरायचा। अशा प्रकारे बघा, हे आहे दाणे, तुरीचे दाणे, मटर आणि पापडीचे दाणे आहे। त्याला मी थोडंसं वाफवून घेतलं आहे। मुठ्या आहे, मुठ्याची रेसिपी मी नंतर शेअर करणार आहे। हे सगळे भाज्या आपल्या तयार झाल्या। हे मसाला आहे। एका पॅनमध्ये मी तेल घेणार आहे। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी हिंग टाकणार आहे, जिरं टाकणार आहे, मोहरी आणि सौंफ ऑप्शनल आहे, मला टेस्ट आवडते म्हणून मी टाकलं आहे। आणि त्यामध्ये मी वांगे टाकणार आहे आणि त्याला व्यवस्थित मी शिजवून घेणार आहे। त्यानंतर मी त्यामध्ये हिरवा मसाला टाकला आहे, त्याला व्यवस्थित परतून घेणार आहे, पाणी टाकणार आहे आणि वांगी व्यवस्थित शिजवून घेणार आहे। त्याला व्यवस्थित परतून घ्यायचं बघा। आणि मग साखर टाकली थोडी चवीसाठी। आपली वांगी शिजत आली, त्यामध्ये मी तळलेल्या भाज्या टाकल्या बघा आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे मसाल्याला, कारण की आपला मसाला सर्व भाज्यांना लागला पाहिजे बघा। त्यानंतर मी त्यामध्ये वाफवलेल्या भाज्या टाकणार आहे, शेंगा आणि आपली दाणे, त्याला पण मी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। नंतर त्यामध्ये मी मुठ्या टाकला, मुठ्या नरम होईपर्यंत त्याला शिजवावा आणि त्यामध्ये बनाना टाकावा आपला वाफवलेला। अशा प्रकारे आपली उंदीवची रेसिपी तयार झाली। गरम गरम पुरीसोबत ती सर्व करावी। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा।